मस्साजोग सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची निर्घृण हत्या आणि त्या संदर्भात असणारे आरोपी आणि आरोपीला सहकार्य करणारे टगे या सर्वांवर मोका, मी तर म्हणतो या मोक्यापेक्षाही जो कडक कायदा आहे तसे तर असे न जगलेले बरे, कारण सहज तुमचं भांडण तंटा झाली तर ते लाथाबुक्यानं मिटावं, कारण हा भारत सहज स्वतंत्र झाला नाही, अनेकांना संसाराची राख रांगोळी करावी लागलेली आहे। पण सध्या महाराष्ट्राचा युवक वर्ग कशाला आदर्श म्हणालाय आणि कोणत्या विचारसरणीकडे चाललाय, कारण या महाराष्ट्रात कोणी मर्डर केला, कोणी खून केला तर तो आरोपी बाहेर सुटल्यावर त्याची वाजत गाजत या महाराष्ट्रात मिरवणूक निघत असेल तर खरंच यार हा युवक वर्ग वाहत्या पाण्यासोबत वाहून जायला वेळ लागणार नाही। या महाराष्ट्रात अलीकडे चर्चा निघली की मोका, तर मोका म्हणजे नेमकं काय यावर थोडा आपल्याला विचार करायचा आहे। 24 फेब्रुवारी 1999ला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांचं संयुक्त सरकार असताना कलम 245 अन्वय राष्ट्रपतीच्या संमतीनं हा कायदा निर्माण करण्यात आला, ज्या कायद्याला पूर्ण नाव आहे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा। हा कायदा नेमका का तयार करण्यात आला याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे। तर मुख्य गोष्ट लक्षात घ्या की हा कायदा तयार करण्यात आला, आपण सांगितलं कलम 245 कायदा तयार करण्यात आला 24 फेब्रुवारी 1999ला। आणि मुख्य गोष्ट आता हा कायदा किंवा याची शिक्षा कोणाला होते तर याच्यामध्ये सुपारी देणे घेणे, कोणी चांगलं काम करायला त्याचा काटा काट्यानं काढण्यासाठी काही है ना दलिंदर अवलादी असा कार्यक्रम करतात। त्याच्यानंतर खून, याच्यानंतर काय खून करणे, याच्यानंतर हप्ते वसुली, आणि म्हणून गावात शहरात एखादा मोठा भाई भाऊ दादा याच्या हाताखाली काम करणाऱ्या टग्यांना ही विनंती आहे, जोपर्यंत तुमची हवा असते, जोपर्यंत तुम्ही दहशत करता, पण त्या दहशतीला एक लिमिट असते आणि एक काळ असा येतो की तुमचे एवढे दिवस वाईट फिरतात की तुम्हाला ज्याचं काहीच खरं नसते का ते पण तुमच्या गालावर चापट मारून जाते। म्हणून भाईगिरीनं, भाऊगिरीनं, दादागिरीनं या जगाला प्रेमानं जिंकता येतं, एवढी गोष्ट लक्षात ठेवा। तर बाबा हप्ते घेणे, त्यानंतर खंडणी आहे का नाही, चांगलं काम करायला कोणतरी पण त्याच्या कामात अडकटी आणणे, मला 2% दे, 4% दे, मग डांबरचे पैसे खाय, सिमेंटचे पैसे खाय, है ना, संडास बाथरूमच्या छताचे पैसे खाय, सर्वच गोष्टी हे खाणारे ज्या ज्या अवलादी असतील त्याला आपण खंडणी म्हणतो। मग या खंडणी अंतर्गत येणारा गुन्हा, त्यानंतर संघटित पद्धतीनं एखादा गुन्हा केला असेल म्हणजे बाबा 10-5 आहे ना कोल्ह्यांनी मिळून एखाद्या वाघाची शिकार करणे किंवा 10-5 गध्यांनी मिळून एखाद्या चांगल्या माणसाला मारणे, हा देखील गुन्हा आहे याच्यामध्ये। त्याच्यानंतर अंमली पदार्थाची तस्करी म्हणजे गांजा, अफू, त्यानंतर ड्रग्स हे विकणे, वापरणे आहे ना, पुरवणे, याच्या तिन्ही पद्धतीचे जे बी दलिंदर आरोपी असतील त्यांच्यावर देखील हा गुन्हा काय केला जातो, नोंदित केला जातो। आता पहा याच्यामध्ये एखाद्याचं अपहरण करणे आणि अपहरण करून त्याच्यासाठी पैसे उकळण्याचा प्रयत्न करणे, मग असा जो कोणी ग्रुप असेल, पहा असा जो कोणी ग्रुप असेल त्या ग्रुपमधला सदस्य तो आपल्यासाठी, पहा एखादा ग्रुप आहे त्या ग्रुपमधला सदस्य तो आपल्यासाठी किंवा ग्रुपच्या कल्याणासाठी, ग्रुपच्या हितासाठी याच्यापैकी कोणता गुन्हा करत असेल तर गुन्हा नोंदित झालेल्या तारखेच्या 10 वर्ष अगोदर याच्यावर किती प्रकरणं चालू आहेत आणि यांनी 3 वर्षापेक्षा अधिक काळ या संदर्भात ते आरोपपात्र सिद्ध झालेत का, आणि मग एवढा लेखाजोखा अहवाल जेव्हा एखाद्या ग्रुपवर त्या ग्रुपच्या म्होरक्यावर मोका लावायचा आहे तेव्हा ही केस जाते महाराष्ट्र सरकारकडं आणि महाराष्ट्र सरकार यासाठी पोलीस महानिरीक्षक या पदाची नेमणूक करतो। मग पोलीस महानिरीक्षक या पदाची नेमणूक केल्यावर 10 वर्षाचा परिपूर्ण अहवाल पोलीस यंत्रणा तयार करते। तयार केल्याच्या नंतर जर हा गुन्हा शहरी भागात घडला असेल तर यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त
हा तपास करतात. हा आहे ना हिरो, भाऊ, भैया, दादा, नाना, अण्णा हे जे असतील, हे दहशतीचं वातावरण निर्माण करणारे असतील, तर या संदर्भात गुन्हा ग्रामीण भागात असेल, ग्रामीण भागात एखादा हिरोगिरी करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्या संदर्भातचा गुन्हा जिल्हा पोलीस उपअधीक्षक या अंतर्गत तपासला जातो. आणि मग मोका लावल्यावर नेमकं काय होतंय ते लक्षात घ्या. तर पहिले याच्यामध्ये याला 30 दिवस ते 180 दिवस कोठडी आहे. पोलीस कोठडी याचा अर्थ रप्पा रप्पा रप्पा. पोलीसवाले कधीच हातावर मारत नाहीत, ते एका जागीच मारतात, ज्याचं आपल्याला लय काम आहे. आणि म्हणून पोलीसवाले 30 दिवसापासून 180 दिवसापर्यंत त्याचा PCR घेऊ शकतात. PCR म्हणजे ठोकम ठाकी, कळलं का? आणि मग ठोकम ठाकी करण्याचा कालावधी एवढा असल्यावर त्यानं काही बी नाही केलं तरी त्याला हो म्हणावं लागते. तात्पर्य पोलीस यंत्रणेने बरोबर तपास केला तर. मुख्य गोष्ट याच्यामध्ये हा जो आरोपी आहे पहा, हा जो आरोपी आहे या आरोपीमध्ये मुख्य काय बाबा की IPC इंडियन पिनल कोड ज्याचं नामांतरण 1 जुलै 2024 ला आपण BNS केले, भारतीय न्याय संहिता. मग याच्यामध्ये याच्या अगोदर जी खुनाची कलम होती 302 ती नवीन झाली 103. याच्या अगोदर हाफ मर्डर म्हणायचो आपण त्याला, अटेम्प्ट टू मर्डर, त्याची जी कलम होती 307 ती 109 करण्यात आलेली आहे. मग मुख्य गोष्ट काय बाबा या कलमात किंवा ज्याला BNSच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या कलमा असतील त्या कलमा अंतर्गत कलम काय म्हणलो आपण 3 उपकलम 1 अन्वय आहे. याचा जो मोरक्या असेल, जो टोळी चालवणारा असेल, तर त्याला 10 वर्ष कारावास किंवा जन्मठेप किंवा मृत्यूदंड याचा गुन्हा लय चिकोपाल गेला असेल, अख्खा महाराष्ट्र ताणात असेल, तर मग 10 वर्ष कारावास, त्याला जन्मठेप किंवा मृत्यूदंड आणि रोख रक्कम 5 लाख रुपये दंड म्हणून वसूल केला जातो. आता मुख्य गोष्ट याला सहकार्य करणारा आहे का नाही, याचे पैसे सांभाळणारा, याला सहकार्य करणारा, याचे 2-3 दुकानं असतील तर एका दुकानाची स्पेशल काळजी घेणारा, त्याला आणून सोडणारा, नेऊन सोडणारा, तिला नेकलेस देणारा, तिचा नेकलेस पुन्हा बदलून आणणारा, म्हणजे आपल्या भाषेत साटुगिरी करणारा, हा देखील सहकारी आहे. किंवा माझ्या मागं कोण आहे, भाऊ आहे, मला कोणाचीच भीती आहे म्हणून सामान्य जनतेवर दहशतीचं वातावरण निर्माण करणारा, याला देखील लक्षात घ्या 5 वर्ष कारावास किंवा काय म्हणतो मी की बाबा जन्मठेप, कळलं का? आणि याच्यामध्ये त्याला 1 लाख रुपये रोख रक्कम. हे झालं आरोपी सहआरोपी. आता याच्यानंतर त्यानं अतिरिक्त कमवलेला आपापाचा पैसा, लोकांची बळकवलेली संपत्ती, लोकांची बेकायदेशीर संपत्ती, ती त्याचा मित्र या नात्याने, त्याचा सहकारी या नात्याने चाटुरगिरी करणारा जो कोणी असेल तो आपल्या खात्यावर ठेवत असेल, त्याचा आपल्या दैनंदिन जीवनासाठी वापर करत असेल किंवा दहशतीच्या नावाखाली ते पैसे इतरांचा कार्यक्रम करण्यासाठी वापरत असेल किंवा मायामाग भाऊ येईन मी कोणालाच भीत नाही म्हणून त्यांच्या पैशाची वसुली आपल्या नावावर करत असेल, तर याला देखील 3 वर्ष कारावास, मिनिमम 10 वर्षापर्यंतची सजा आणि याला पण 1 लाख रुपये दंड. आता मुख्य गोष्ट आहे याच्यामध्ये 30 दिवस ठोकमठाकी आहे, ती ठोकमठाकी 180 दिवसापर्यंत जाते, रप्पा रप्पा रप्पा. आणि म्हणून याच्यात जामीन मिळत नाही. काही कुटाने केले तर 1 वर्ष कार्यक्रम असा चालतो, कारण ही केस हँडल करणारा ज्या वकिलाला 10 वर्ष अतिशय कायदे पंडित पद्धतीनं न्यायाची काय आहे जाणीव आहे, जाणकार आहे, त्याच्याकडं सरकारी वकिलाकडं हे मॅटर असते. आणि म्हणून याच्यातून 99% कोणी वाचत नाही, कारण महाराष्ट्रात या अगोदर असे घडलेले उल्लेखनीय खटले त्याचे उदाहरणं महाराष्ट्रात गाजलेले आहे. मोका म्हणजे साधी सुधी गोष्ट नाही. मग ज्या घरात आपल्याला आपली बायको आपले लेकर आवडतात त्यापासून आपण दुरावल्या जातो, ज्या समाजाबद्दल आपल्याला दहशत निर्माण केली होती त्या समाजापासून आपण दुरावल्या जातो. 1-2 वर्षात कुत्र्यासारखे आपलं जीणं होतं, कोणी आपल्याला ओळखत नाही. म्हणून आदर्श घेत असताना युवकांना विनंती आहे, भाऊ भैया दादा बिदा अण्णा यांच्या मागं लागण्यापेक्षा आपल्या घराचं कर्तृत्व सांभाळणारा आपला बाप आहे, तो आपला आदर्श आहे.
आणि याच्यात आपापानं कोणाला तरी धाक दाखवून पैसे कमवून काही दिवस मोज मजा भारी वाटेल, पण या जगाला प्रेमानं जिंकता येते याचं उदाहरण आहे. ज्यानं बी दादागिरी करण्याचा प्रयत्न केलाय त्याचा कार्यक्रम आजूबाजूच्या लोकांनी केलेला आहे. म्हणून विनंती आहे, जगाला प्रेमानं जिंकता येते. आणि म्हणून या जगाला प्रेमानं जिंकायचं असेल तर पहिले एक काम आहे की आपले आदर्श कोण आहे ते चेक करा. गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वाटचाल करणाऱ्या लोकांना आदर्श मानून स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी करण्यापेक्षा आपल्या बापाच्या स्वप्नांसाठी काहीतरी आपल्याला करता आलं पाहिजे. ते स्वप्न बाळगसाल. आपल्या बापाच्या चित्रचरित्रासाठी आपल्याला लढता आलं पाहिजे. आपल्या माईच्या कष्टासाठी आपल्याला लढता आलं पाहिजे आणि संविधानिक मार्गाने या देशात जगता आलं पाहिजे. कारण हा भारत माझा देश आहे हे कुठल्याच भारतीय नागरिकाने विसरता कामा नये. मोका काय असते है ना, तो कायदा कसा निर्माण झालाय, तो का निर्माण करण्यात आलाय, याबद्दलची माहिती आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. आणि म्हणून उद्या पुन्हा भेटू आपण अशाच पद्धतीचा एक नवीन भाग घेऊन आपल्या चॅनलवर. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.